शिर्डीतही अशाच पद्धतीने भाविकांनी गर्दी केलेली आहे। वीकेंडच्या सुट्ट्या, स्वातंत्र्य दिन या सगळ्यामुळे साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी तोबा गर्दी केलेली आहे आणि साईंच्याच नगरीतली ही दृश्य। या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आज 15 ऑगस्ट आणि उद्या रविवार असल्याने शिर्डीमध्ये साई भक्तांनी अलोट अशी गर्दी केल्याचं चित्र आहे आणि सकाळपासूनच साई संस्थांच्या दर्शन रांगा ज्या आहेत त्या भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेल्या आहेत। खरं तर सलग सुट्ट्यांमुळे जे आहेत देशभरातून साई भक्त शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज सकाळपासूनच साई नामाचा जयघोष करत हे भाविक जे आहेत ते साईबाबांच्या दर्शनाची आज घेऊन शिर्डीमध्ये खरं तर दाखल झालेले आहे। प्रत्येक 15 ऑगस्टला शिर्डीमध्ये मोठी गर्दी होत असते आणि मोठ्या भक्तिभावाने साई भक्त जे आहेत या ठिकाणी देवदर्शन करत असतात। या वर्षी देखील तीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि अगदी आज सकाळपासूनच हे सगळे साई भक्त जे आहेत ते शिर्डीमध्ये या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। मंदिर परिसर असेल किंवा शिर्डीतील जे रस्ते आहेत ते देखील साई भक्तांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेलेले आहेत आणि सलग 2 दिवस ही गर्दी जी आहे ती अशीच कायम राहणार आहे। एकीकडे पर्यटन स्थळांवरती गर्दी होत असताना दुसरीकडे धार्मिक स्थळी देखील देवदर्शनासाठी भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळतंय। राज्यातील इतर धार्मिक स्थळांप्रमाणेच शिर्डीत देखील मोठ्या संख्येने भाविक दाखल झालेले आहेत आणि सकाळपासूनच अशा पद्धतीने साई नामाचा जयघोष करत हे सगळे भाविक जे आहेत ते साईबाबांच्या दर्शनाचा आनंद घेत आहेत। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।